संतोष देशमुख हत्या प्रकरणात सक्तीच्या रजेवर पाठवलेल्या पोलिसांची न्यायाधीशांसोबतच होळी. अंजली दमानियांकडून व्हिडिओ ट्विट. TV9 मराठी व्हिडिओची पुष्टी करत नाही. सतीश भोसले उर्फ खोक्याला 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी. तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार प्रकरणात खोक्यावर 3 गुन्हे. दीपक केदार खोक्याच्या कुटुंबियांच्या भेटीला. दीपक केदारांकडून बीडमधील खोक्या भोसलेच्या घराच्या परिसराची पाहणी. खोक्याच्या घराची पाहणी करताना दीपक केदार भाऊक. सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा. जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदेसह जिल्ह्यातील आमदार आणि पदाधिकारी उपस्थित राहणार. पुण्यातील सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांवरील भोंग्यांचं पोलीस सर्वेक्षण करणार. पुण्यात विविध प्रार्थना स्थळांवर 1830 भोंगे. मुंबईतून क्लीनअप मार्शल हद्दपार होणार. पैसे घेण्याच्या तक्रारींमुळे कंत्राटदाराला दणका. मे महिन्यापासूनच नवे स्वच्छता दूत येणार. सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर. सुवर्णनगरी जळगावात सोनं 91,000 तर चांदीच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा ओलांडला. गाईच्या आणि म्हशीच्या दूध दरात 2 रुपयांनी वाढ. आजपासून राज्यभरात निर्णयाची अंमलबजावणी होणार. दरवाढीनंतर गाईचं दूध 58 रुपये तर म्हशीचं 75 रुपये प्रति लिटर असणार. कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील जवानाला वीरमरण. मणिपूर येथे भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवताना वाहन दरीत कोसळल्यानं जवानाचा मृत्यू. सुनील विठ्ठल गुजर यांना 27व्या वर्षी वीरमरण. मुंबईत पुढील काही दिवस उष्ण आणि दमट वातावरणाचा अंदाज. मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होण्याची शक्यता कमीच. पश्चिम रेल्वेवर उद्या कोणताही ब्लॉक नाही. बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता असल्यानं निर्णय. मात्र मध्य रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लॉक.